विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अवतीभोवती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय करावे बरे. मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत. काय करावे? तर ती सर्व कोरी पाने नीट फाडून काढावीत. ती सर्व पाने एकत्रित करून त्यांना शिवून एक वही तयार करावी. प्रश्न आ. चित्र काढा. कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा. कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा. विद्यार्थी मित्रांनो, कोळ्याचे जाळे तुम्ही पाहिले आहे का? पाहिले असेलच. अशा प्रकारे हे कोळ्याचे जाळे असते. याचे चित्र काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता कोळी जाळे कशासाठी विणतो या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. कोळी आपले जाळे भक्ष्य पकडण्यासाठी विणतो. कोळ्याच्या जाळ्यात एक प्रकारचा चिकट द्रव पदार्थ असतो, त्यामुळे भक्ष्य चिकटून राहतात. कोळी आपले कोश देखील जाळ्यात घालतो. कोळ्याचे जाळे फारच सुंदर असते. ही माहिती त्या चित्राखाली लिहा. पुढचा प्रश्न, जरा डोके चालवा. प्रश्न पहिला, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? सांगा बरं, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? कापसापासून धागे बनवतात व धाग्यांपासून कापड तयार करतात. कापसाचा उपयोग जखमेवर पट्टी बांधताना करतात. दिव्याची वात कापसाची असते. उशीत व गादीत कापूस वापरतात. विविध बाहुल्यात देखील कापूस वापरतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कापसाचे हे उपयोग तुम्हाला नक्की समजले असणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न दुसरा, चपला कशापासून बनवतात? उत्तर, चपला चामड्यापासून बनवतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल, दगड काय करेल? उत्तर पहा. चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल, कारण ती सजीव आहे. दगड तिथेच राहील, कारण दगड निर्जीव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, पाल काय खाते? उत्तर, पाल लहान लहान किडे खाते. पुढचा प्रश्न 5वा, तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. आपल्या घरामध्ये लाकडी वस्तू असतात, त्यांची यादी करा. उत्तर पहा. खुर्ची, टेबल, पोळपाट, बेलन, दरवाजा, खिडकी, दिवाण, सोफा सेट, रवी इत्यादी. पुढचा 6वा प्रश्न, कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मांजर व साप हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात. यानंतर पुढचा प्रश्न पहा. ई गाळलेले शब्द भरा. पहिला प्रश्न, कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलेल. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न दुसरा, कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंबटिंब विणतो. काय विणतो? कापड. पुढचा प्रश्न तिसरा, झाडांची पाने टिंबटिंब तेही मातीत पडून कुजतात. काय उत्तर येईल रिकाम्या जागी? गळतात. झाडांची पाने गळतात, तेही मातीत पडून कुजतात. यानंतर पुढचा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आणि प्रश्न पहिला, माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? आपण पाठात पाहिलं आहे. कोणकोणत्या वस्तू मिळतात? उत्तर, माणसाला परिसरातून माती, दगड, धोंडे मिळतात. तसेच नद्या, नाले, तळी मिळतात. हवा मिळते. डोंगर, टेकड्या मिळतात. वृक्ष, झाडे, झुडपे, वेली मिळतात.
प्रश्न दुसरा, वनस्पतींना परिसरातून कशी मदत होते? याचं उत्तर देखील पाठात आहे. वाऱ्यामुळे काही वनस्पतींच्या बिया विखुरतात, त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. झाडांची पाने गळतात, ती कुजतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते. पुढचा प्रश्न तिसरा, जंगलातील माती कशामुळे कसदार होते? त्याचं उत्तर पाठात आहे. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत मिसळतात, त्यामुळे माती कसदार होते. झाडांची पाने गळतात, ती कुजतात, त्यामुळे माती कसदार होते. पुढचा प्रश्न चूक की बरोबर ते सांगा. पहिला, काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. चूक की बरोबर? उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न पहा, वनस्पती निर्जीव आहेत. चूक की बरोबर? चूक. वनस्पती ह्या सजीव आहेत. पुढचा प्रश्न, किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. चूक की बरोबर? बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहून काढा.